दौंडमध्ये काँग्रेस आक्रमक झाली। इंधन दरवाढ, सातबारा कोरा करण्याची मागणी केली जाते। पुणे सोलापूर महामार्गावर काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळालं। दौंड तालुक्यात यवतमध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला। इंधनाच्या किमती कमी कराव्यात, याशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू निवंगुणे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला। आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट ट्रॅक्टर आडवा लावत पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला होता। त्या दरम्यानची दृश्य आहेत। सोलापूर राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अडवला आहे। तर आपल्या सोबत काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून पुणे सोलापूर हायवे अडवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी आहे। पेट्रोल डिझेलचे दरवाढ झालेली आहे, ही दरवाढ रद्द झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या माध्यमातून आहे। काय सांगाल राष्ट्रीय आंदोलन? आमची एवढीच मागणी आहे, विना आठ शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि आमची मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा विना आठ कोरा झाला पाहिजे। विना अटीचा सातबारा कोरा झाला पाहिजे। शेतकऱ्याला खतं मिळाली पाहिजेत। आता शेतकऱ्यांना पेरणीला खतं नाहीत, ते खताची उपलब्ध करून दिली पाहिजे या सरकारने। आणि दुसरी मागणी की पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले पाहिजे। हे बघा, महाराष्ट्राची परिस्थिती या सरकारने अशी लावलेली आहे की गुळाला म्हणजे कोपऱ्याला गुळ लावणे आणि मग तुम्ही त्याचा आस्वाद घेणे अशा पद्धतीचं हे सरकार आहे। महिलांवरील अत्याचार असेल, विद्यार्थ्यांवरील असेल आणि शेतकरी पूर्ण त्यांनी संपवला आहे। फक्त कागदोपत्री त्यांच्या घोषणा आहेत की कर्जमाफी करू, मात्र प्रत्यक्षात कुठलंही इम्प्लिमेंट नाहीये। कृषी प्रधान देश असून भारताची 70% लोकसंख्या शेतकरी आहे। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, सरसकट कर्जमाफी आणि दुधाला हमी भाव, परत शेतकऱ्यांना जे आता हे चाललेलं आहे सरकारचं, त्यांनी हे व्यवस्थित कायदा व्यवस्था राखावा। तर आपण पाहिलं असेल, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यवतमध्ये अडवण्यात आला आहे। दौंडहून विशाल बंग, पुढारी न्यूज।